बातमी नाशिकमधून नाशिक माडा घोटाळा प्रकरणी दोन अधिकाऱ्यांना जामीन मंजूर झाला। विपिन काजळे आणि कल्पेश पाटील यांना सशर्त जामीन दिलेला आहे। जिल्हा न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। दोघेही गेल्या महिनाभरापासून न्यायालयीन कोठडीमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी न्यायालयाने मुदतवाढ दिलेली होती। पुन्हा एकदा जाणारे माझे सहकारी किरण गोटूर सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, सहाय्यक संचालक कल्पेश पाटीलला सुद्धा सशर्त जामीन मिळालेला आहे। तपासात सहकार्य करणारे आणि साक्षीदारांवरती दबाव न आणण्याच्या अटींवरती हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे। काय माहिती आहे? सिद्धेश, मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकमध्ये हा माढा घोटाळा अजित उघडकीस आलेला होता। यामध्ये अनेक बांधकाम व्यावसायिकांवरती गुन्हे जे आहेत ते नाशिक पोलिसांनी दाखल केलेले आहेत। खरं तर 1 एकरच्या वरती बांधकाम क्षेत्र असेल तर त्यातले 20% घरं हे माडाला अजित हस्तांतरित करून ते गरीब लोकांना द्यायचं असतं, अशा पद्धतीचं नियम आहे। पण 1 एकरच्या वरती बांधकाम असून देखील कागदपत्रामध्ये फेरफेर करून ते कमी दाखवून हा संपूर्णपणे जो घोटाळा आहे तो हे जे केलेला आहे, अशा पद्धतीची जी माहिती आहे ते तपासामध्ये समोर आलेली होती। आणि त्यानंतर नाशिक पोलिसांनी अनेक लोकांवरती गुन्हे दाखल केलेले होते आणि त्यानंतर या 2 अधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केलेली होती। म्हणजे जे फिर्यादी आहेत त्यांचंच या सगळ्या घोटाळ्यामध्ये सहभाग आढळला होता आणि त्यानंतर या अधिकाऱ्याला अटक केलेली होती। आता या दोन्ही अधिकाऱ्यांना जे आहे ते जामीन मिळालेला आहे। तपासामध्ये सहकार्य करायचं आणि कुठल्याही एकूणच जे या सगळ्या प्रकरणामध्ये जे इन्व्हॉल्ड आहेत अशा लोकांवरती दबाव टाकायचं नाही, असे अट टाकून या 2 अधिकाऱ्यांना जामीन देण्यात आलेला आहे। आणि त्याच पद्धतीने दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी सुद्धा काही वेळ जे आहे ते पोलिसांनी मागितलेला आहे। आणि त्यामुळे दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर नेमकं काय काय दोषारोपपत्रामध्ये आरोप केले जातात किंवा काय काय एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये आरोप या सगळ्या लोकांवरती ठेवले जातात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच।